आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हे आले मोठे मला शिकवणारे। अख्ख्या गावाला पाणी पाजण्याची ताकद आहे हिमतराव मध्ये। हा हे घ्या डोल टाका। झालंय का एवढं पेटायला? हे गावातली लोक तो सरपंच काम ना धंदे या ना यांच्या पुढाखाली आग लागली तीच व्हायची सोडून दुसऱ्याच्या घरात आग लागली त्याचा त्रास होतो यांना। पण झालंय काय नेमकं? म्हणत होते की गोपाळच्या लग्नाचा विषय लवकरात लवकर मिटवून टाका म्हणे गावाची बदनामी होती। हा मग काय चुकीचं बोलतात? अरे गावची काय अख्ख्या घरादाराची बदनामी होत्या। नुसता सगळीकडे तीच चर्चा चालली आहे। ए ते एकदाच आहे ना त्या पोरीचा काहीतरी सोक्ष लावून टाक। चिवळ्या 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 नको म्हणू ग। चिवळ्याच म्हणणार। चिवळ्याला चिवळ्या नाही म्हणणार तर काय म्हणणार? अगं आप्पा म्हण नाही तर हिम्मतराव म्हण। हिम्मतराव बघितली तुझी हिम्मत। काय का आता? हा इथे ईशय काय चाललंय आणि तुम्हा दोघांचं काय चाललंय? अय फुलाताई, ते गोपाळच्या लग्नाचं काय करायचं? आणि सपलंय घरातलं। काय संपलं? घ्या कोणाला कशाचा बुडकेला केसाचा। आता तुम्हाला काय जात आहे उबळायला? तुम्हाला काय माहित घरात किती पाणी लागतंय ते? मी चालले हिरीवर पाणी बघायला। वय ग फुलाताई, येऊ का मी? म्हणजे भरू का पाणी? येते की नाही तर परत म्हणाल रणजी काहीच काम करत नाही। चल हा बाई आता दोघी जणी हिरीवर गेलो तर घराकडे कोण बघणार? थांब लाली, ए लाली, जा हिरीहून पाणी भरून आण। आत्याबाई द्या मी आणते। नाही नको काय करूच नाही। तुम्ही मानत नसला तरी सूनच आहे की मी या घरची। मला माझे कर्तव्य करायच पाहिजेत। द्या आणा हंडा, आणते पाणी। फुलाताई ये लंगोट धुवायचे होते। धुवू का? पाणी हाय? नाही ग, ही तीच का ग आपणच्या घरच्यांनी न मानलेली सून? होय ग, ती तूच ना जिचा गोपाळ संग टीका झाला होता ती? काय बाया एकेकांचं नशीब। जेला इतकी वर्षी सासर मांडलं तीच घर सून म्हणायला तयार नाही आणि बापानं बी दिले वाऱ्यावर सोडून। परत न्यायचं बी पैसे मागतो म्हण। ही तर मधीच अडकली की ग। दडीच्या नशिबात सासर बी नाही आणि माहेर बी नाही। आणि अगं ऐक की, ही पाणी भरणं काही एकटे दुकट्याचं काम नाही। आम्ही थांबू का तुझ्या सोबत? नाही नको, राहू दे बाया, आपल्याला काय। बस भरत पाणी। असं बी तुझ्या सासरच्यानी तुला घरगडी बनवलं असेल, हीच आता तुझं नशीब। अगं मला तर हिची दया यायला लागली बघ। मला वाटत नाही ज्या नशिबात नवऱ्याचं सुख असेल। काय नाव तुमचं? सुरेखा माने। सुरेखा मान। हा, ह्यातला कुठला आहे ब्लाऊज? शिव हाय 300 रुपये झाले। बया बघूनच कळतंय किती मापात शिवलाय। शिव टेलर तुमचा भाव आहे का? काय तुला मिळाला ना तुझा ब्लाऊज? मग निघ की गप। उगाच माझं तोंड खवळू नकोस हं? पिशवी द्या। धर। एवढं काही चिडाय झालं? मी घेतो, थांबा पिशव्या। टेलर बाबू, आज आप साथ में थे तो बहुत अच्छी शॉपिंग हुई। एवढा वेळ लागतो का शॉपिंगला? हा ती बरंच काय काय घ्यायचं होतं ना। टेलर बाबू,
ये कौन है आपकी? मामाची पोरगी आहे. माधुरी, तू परत इथं आलीस? हे बघ, हे आपल्या दुश्मनाचं दुकान आहे. ह्यो आणि ह्याचा बा ह्याच्याशी आपलं काही नातं नाही. ह्यो जर बापावानी बाईल वेडा निघाला तर काय करशील तू? मी तुला परत सांगतोय, ह्याच्या नादाला लागू नकस. चल दुकानात जाऊ बस. माधुरी, तू तो अशा एकदा नाहीस. चल ये. चल माधुरा, चल. टेलर बाबू, ते फॅमिली मॅटर आमचा, नका लक्ष दे. पण काय पण म्हणा, शॉपिंग चांगली झाली. काय कलर भेटलेत, सगळं खोलून दिसतील तुम्हाला. तो कब सी के दे रहे हो ड्रेसेस? हा लगेचच. पण त्यासाठी माप घ्यायला लागेल. ठीक. अंदर चले. माप नहीं लोगे मेरा? हाँ. आज मार्केट में आपने बहुत अच्छी माप तोल की. मैं बहुत खुश हूँ आप पर. थँक्यू. गांव के लोग सच्ची बोलते हैं. बहुत ही भोले हो आप. मुझे बिना छुए मेरा माप ले लिया. सच में देव मानुस हो आप. मुझे आपसे मिलके बहुत अच्छा लगा. मुझसे दोस्ती करोगे ना? आओ. चलिए फिर मिलते हैं आपसे. काय करता इथं? दिवसभर दुकानावर नव्हता तुम्ही. दोनदा येऊन गेले. कशाला? तुम्ही घरी जेवायला आला नाहीत ना, ते विचारायला आले होते. लगेच उपाशी नाही मरत मी. आणि हे बघा, ले बायको बनायला जाऊ नका. ह्याच्या आधी पण मी तुम्हाला 1000 वेळा सांगितलंय, मी काय तुम्हाला बायको बिको मानत नाही. आणि इथनं पुढं मला न विचारता या दुकानात यायचं नाही. कळलं? Rari